नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आरंभ एज्युटेक या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचे स्वागत आहे. मित्रांनो, सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त अशा 1000 सराव प्रश्नांचा संच असणारी जी सिरीज आपण सुरू केलेली आहे, या सिरीजमधील आजचा 6वा व्हिडिओ आहे. या अगोदर 5 व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवर अपलोड केलेले आहेत. पोलीस भरती, तलाठी, जिल्हा परिषद अशा सर्व प्रकारच्या सरळ सेवा परीक्षांसाठी उपयुक्त अशी सिरीज आपण सुरू केलेली आहे. सर्व परीक्षांसाठी ही सिरीज तुम्हाला उपयुक्त ठरणार आहे. त्यामुळे सिरीजचा नक्की फायदा घ्या आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. आजच्या व्हिडिओचा पहिला प्रश्न आहे, आद्य क्रांतिकारक म्हणून कोणाला ओळखले जाते? पर्याय आहेत दामोदर चाफेकर, नाना पाटील, वासुदेव बळवंत फडके, सिद्धार्थ काने. या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल मित्रांनो पर्याय क्रमांक 3 वासुदेव बळवंत फडके. वासुदेव बळवंत फडके यांना आद्य क्रांतिकारक म्हणून ओळखले जाते. त्यानंतर प्रश्न क्रमांक 2 आहे, जगातील पहिले धरणविरोधी आंदोलन कोणते व ते कोठे झाले? पर्याय आहेत चंपारण्य सत्याग्रह बिहार, झेंडा सत्याग्रह नागपूर, दहीहंडा सत्याग्रह अकोला आणि मुळशी सत्याग्रह पुणे. मित्रांनो, प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी तुम्हाला जो 5 सेकंदाचा वेळ देण्यात येत आहे त्या वेळात तुम्ही तुमचे उत्तर कमेंट करू शकता. या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल मित्रांनो पर्याय क्रमांक 4 मुळशी सत्याग्रह पुणे. मुळशी सत्याग्रह पुणे जिल्ह्यातील मुळशी येथे मुळा मुठा नदीवर टाटा कंपनीतर्फे उभारण्यात येणाऱ्या जलविद्युत प्रकल्पामुळे 52 गावे पाण्याखाली जाणार होती. यांविरुद्ध हा सत्याग्रह पुकारण्यात आला होता. त्यामुळे मुळशी सत्याग्रह हा जगातील पहिला धरणविरोधी आंदोलन पुणे येथे झाले. म्हणून मुळशी सत्याग्रह पुणे पर्याय क्रमांक 4 हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 3 आहे, महाराष्ट्रात शेतकरी संघटनेची स्थापना कोणी केली? पर्याय आहेत साने गुरुजी, सोराबजी शापूरजी, सीताराम बोले, शरद जोशी. या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल मित्रांनो पर्याय क्रमांक 4 शरद जोशी. महाराष्ट्रात शेतकरी संघटनेची स्थापना शरद जोशी यांनी 1878 रोजी केली आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 4 आहे, विटाळ विध्वंसन हा ग्रंथ कोणी लिहिला? पर्याय आहेत महात्मा फुले, गोपाळ बाबा वलंगकर, शिवराम कांबळे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल मित्रांनो पर्याय क्रमांक 2 गोपाळ बाबा वलंगकर. गोपाळ बाबा वलंगकर यांनी विटाळ विध्वंसन हा ग्रंथ लिहिला. त्यानंतर पुढचा प्रश्न आपल्याला विचारण्यात आलेला आहे, मुंबईमध्ये स्वतःच्या घरी मुलींची शाळा सुरू करणारे समाजसुधारक कोण आहेत? पर्याय आहेत जगन्नाथ शंकर सेठ, न्यायमूर्ती रानडे, वीरा शिंदे, रघुनाथ कर्वे. या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल मित्रांनो पर्याय क्रमांक 1 जगन्नाथ शंकर सेठ. मुंबईमध्ये जगन्नाथ शंकर सेठ यांनी 1948 साली स्वतःच्या घरी मुलींची शाळा सुरू केली होती. त्यामुळे जगन्नाथ शंकर सेठ हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 6 आहे, महाराष्ट्राची भूमी ही कोणत्या खडकाने बनली आहे? पर्याय आहेत रेगुर मृदा, बेसॉल्ट मृदा, जांभी मृदा आणि तपकिरी काळी मृदा. या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 2 बेसॉल्ट मृदा. महाराष्ट्राची भूमी ही बेसॉल्ट मृदा या अग्निजन्य खडकापासून बनलेली आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 7 आहे, कोणते शिखर हे महाराष्ट्राचे एव्हरेस्ट म्हणून ओळखले जाते? पर्याय देण्यात आलेले आहेत सातपुडा पर्वत, महादेव डोंगर, कळसुबाई, साल्हेर. कोणते शिखर हे महाराष्ट्राचे एव्हरेस्ट म्हणून ओळखले जाते? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 3 कळसुबाई. कळसुबाई हे शिखर महाराष्ट्राचे एव्हरेस्ट म्हणून ओळखले जाते.
त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, गोसी खुर्द प्रकल्प हा महाराष्ट्रातील कोणत्या नदीवर उभारण्यात आला आहे? पर्याय आहेत कोयना नदी, गोदावरी नदी, पैनगंगा नदी, वैनगंगा नदी. या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 4, वैनगंगा नदी. गोसी खुर्द प्रकल्प हा वैनगंगा नदीवर उभारण्यात आलेला प्रकल्प आहे. प्रश्न क्रमांक 9, महाराष्ट्रातील सर्वात मोठा अणुविद्युत प्रकल्प कोणता आहे? पर्याय आहेत जैतपूर, तारापूर, पारस आणि खापरखेडा. महाराष्ट्रातील सर्वात मोठा अणुविद्युत प्रकल्प कोणता आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, तारापूर. महाराष्ट्रातील तारापूर हा सर्वात मोठा अणुविद्युत प्रकल्प आहे, जो पालघर या ठिकाणी स्थित आहे. प्रश्न क्रमांक 10 आहे, महाराष्ट्राचे मृदा व जलसंधारण आयुक्तालय कोठे आहे? महाराष्ट्राचे मृदा व जलसंधारण आयुक्तालय कोठे आहे? पर्याय आहेत औरंगाबाद, पुणे, नाशिक, मुंबई. मित्रांनो, आरंभ एज्युटेक या आपल्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि स्पर्धा परीक्षा करणाऱ्या आपल्या मित्रांपर्यंत नक्की पोहोचवा. या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल मित्रांनो पर्याय क्रमांक 1, औरंगाबाद. महाराष्ट्राचे मृदा व जलसंधारण आयुक्तालय औरंगाबाद म्हणजे छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी आहे. त्यानंतर आपल्याला प्रश्न विचारण्यात आलेला आहे, भारताचे नियंत्रक आणि महालेखापाल यांची नियुक्ती कोण करते? पर्याय देण्यात आलेले आहेत राज्यपाल, सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश, राष्ट्रपती आणि पंतप्रधान. या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल मित्रांनो पर्याय क्रमांक 3, राष्ट्रपती. भारताचे नियंत्रक आणि महालेखापाल यांची नियुक्ती भारताचे राष्ट्रपती करीत असतात. प्रश्न क्रमांक 12, प्रत्येक घटक राज्यात विधानसभेची तरतूद कोणत्या कलमाने करण्यात आली आहे? पर्याय आहेत कलम 133, कलम 80, कलम 170, कलम 169. या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल मित्रांनो पर्याय क्रमांक 3, कलम 170. कलम 170 नुसार प्रत्येक घटक राज्यामध्ये एक विधानसभा किंवा प्रत्येक घटक राज्यामध्ये विधानसभेची तरतूद करण्यात आलेली आहे. पुढचा प्रश्न आहे, आम आदमी पार्टी या पक्षाची स्थापना कोणत्या वर्षी झाली? आम आदमी पार्टी या पक्षाची स्थापना मित्रांनो कोणत्या वर्षी झाली असा प्रश्न आपल्याला विचारण्यात आलेला आहे. पर्याय आहेत 2012, 2020, 2000 आणि 1990. मित्रांनो, तुम्हाला जर प्रश्नाचं उत्तर येत असेल तर प्रश्नाचे उत्तर कमेंट बॉक्समध्ये देण्याचा प्रयत्न करायचा आहे. या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 1, 2012. आम आदमी पार्टी या पक्षाची स्थापना 2012 या वर्षी झालेली आहे. आणि आम आदमी पार्टी या पक्षाची स्थापना कोणी केली असा जर प्रश्न असेल तर त्याचं योग्य उत्तर असेल अरविंद केजरीवाल. आम आदमी पार्टीची स्थापना अरविंद केजरीवाल यांनी 2012 या वर्षी केली आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे, वित्त आयोगाची स्थापना कोणत्या कलमान्वये केली जाते? वित्त आयोगाची स्थापना कोणत्या कलमाने केली जाते असा प्रश्न आपल्याला विचारण्यात आलेला आहे. आणि पर्याय देण्यात आलेले आहेत कलम 180, कलम 280, कलम 212 आणि कलम 316. या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल मित्रांनो पर्याय क्रमांक 2, कलम 280. वित्त आयोगाची स्थापना ही कलम 280 नुसार केली जाते. त्यानंतर प्रश्न क्रमांक 15 आहे, भारतातील पहिल्या राजभाषा आयोगाचे अध्यक्ष कोण होते? पर्याय आहेत सूरज भान, बाळ गंगाधर खेर, कुंवर सिंग, विजय सांपला. या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल मित्रांनो पर्याय क्रमांक 2, बाळ गंगाधर खेर. भारतातील पहिल्या राजभाषा आयोगाचे अध्यक्ष हे बाळ गंगाधर खेर हे होते. पुढील प्रश्न आहे, अर्थशास्त्रातील प्रसिद्ध राष्ट्राची संपत्ती हा ग्रंथ कोणी लिहिला? पर्याय आहेत डॉक्टर अल्फ्रेड मार्शल, चाणक्य, ॲडम स्मिथ, लिओनील रॉबिन्सन.
आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल मित्रांनो पर्याय क्रमांक 3 ॲडम स्मिथ. अर्थशास्त्रातील प्रसिद्ध राष्ट्राची संपत्ती हा ग्रंथ ॲडम स्मिथ यांनी लिहिलेला आहे. प्रश्न क्रमांक 17 आहे, राष्ट्रीय उत्पन्नाची जगातील पहिली परिगणना कोणी केली? राष्ट्रीय उत्पन्नाची जगातील पहिली परिगणना कोणी केली? पर्याय आहेत PC महालनोबिस, अल्फ्रेड मार्शल, RV राव, सर विल्यम पेटी. आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल मित्रांनो पर्याय क्रमांक 4 सर विल्यम पेटी. राष्ट्रीय उत्पन्नाची जगातील पहिली परिगणना ही सर विल्यम पेटी यांनी केलेली आहे. पुढचा प्रश्न आपल्याला विचारण्यात आलेला आहे, सोनेरी क्रांती ही कोणत्या क्षेत्राशी निगडीत आहे? पर्याय आहेत दूध उत्पादन, शेती उत्पादन, मध आणि फळे आणि मांस उत्पादन. सोनेरी क्रांती ही कोणत्या क्षेत्राशी निगडीत आहे? या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल मित्रांनो पर्याय क्रमांक 3 मध आणि फळे. सोनेरी क्रांती ही मध आणि फळे या क्षेत्राशी निगडीत आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 19 आहे, 1991 रोजी भारताचे तत्कालीन अर्थमंत्री डॉक्टर मनमोहन सिंह यांनी भारताचे नवे आर्थिक धोरण जाहीर केले. यावेळी भारताचे पंतप्रधान कोण होते? मित्रांनो खूप महत्त्वाचा प्रश्न आपल्याला आहे या ठिकाणी. 1991 रोजी जेव्हा अर्थमंत्री मनमोहन सिंह हे होते त्यावेळी त्यांनी भारताचे नवे आर्थिक धोरण जाहीर केले होते. यावेळी भारताचे पंतप्रधान कोण होते असा प्रश्न आपल्याला या ठिकाणी विचारण्यात आलेला आहे. पर्याय आहेत अटल बिहारी वाजपेयी, PV नरसिंह राव, मोरारजी देसाई, नरेंद्र मोदी. या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल मित्रांनो पर्याय क्रमांक 2 PV नरसिंह राव. 1991 रोजी अर्थमंत्री डॉक्टर मनमोहन सिंह यांनी जेव्हा भारताचे नवीन आर्थिक धोरण जाहीर केले होते त्यावेळेस PV नरसिंह राव हे आपल्या भारताचे पंतप्रधान होते. त्यानंतर पुढील प्रश्न आहे, मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्र कोठे आहे? पर्याय आहेत पाडेगाव, जळगाव, रत्नागिरी, अकोला. मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्र कोठे आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल मित्रांनो पर्याय क्रमांक 1 पाडेगाव. पाडेगाव या ठिकाणी मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्र आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे, मानवी शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी कोणती आहे? पर्याय आहेत किडनी, स्वादुपिंड, यकृत आणि मानवी हृदय. या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल मित्रांनो पर्याय क्रमांक 3 यकृत. मानवी शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी यकृत ही आहे. पुढील प्रश्न आहे, मधुमेहावरील प्रतिबंधक औषध कोणते? पर्याय आहेत इन्सुलिन, क्लोरोक्विन, स्ट्रेप्टोमायसिन आणि डेप्सोन. मित्रांनो आपण घेत असलेली सराव स्पेशल सिरीज तुम्हाला कशी वाटते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि आपल्या सराव स्पेशल सिरीजमधील प्रश्न तुम्हाला जर आवडत असतील तर व्हिडिओला लाईक नक्की करा. या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल मित्रांनो पर्याय क्रमांक 1 इन्सुलिन. मधुमेहावरील प्रतिबंधक औषध कोणते या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 1 इन्सुलिन. मित्रांनो आरंभ एज्युटेक या आपल्या यूट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा. प्रश्न क्रमांक 23 आहे, धमनी काठिण्यता हा रोग कशामुळे उद्भवतो? पर्याय आहेत अतिपोषण, कुपोषण, आधिपोषण आणि यापैकी नाही. धमनी काठिण्यता हा रोग कशामुळे उद्भवतो? या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल मित्रांनो पर्याय क्रमांक 2 कुपोषण. कुपोषण यामुळे धमनी काठिण्यता हा रोग उद्भवतो. मित्रांनो सराव स्पेशल सिरीजमध्ये आपण सर्व विषयांचा समावेश केलेला आहे. सर्व विषय यामध्ये आपण समाविष्ट केलेले आहेत. त्यामुळे सुरुवातीपासून शेवटपर्यंत पूर्ण व्हिडिओ पहा जेणेकरून सर्व विषयांचे प्रश्न तुम्हाला पाहायला मिळतील. पुढचा प्रश्न आपल्याला विचारण्यात आलेला आहे, काळपोळी हा रोग कशापासून होतो? काळपोळी हा रोग कशापासून होतो?
पर्याय आपल्याला देण्यात आलेले आहेत: विषाणू, आदिजीव, जीवाणू आणि यापैकी नाही. या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल मित्रांनो पर्याय क्रमांक 3, जीवाणू. काळपोळी हा रोग जीवाणूंपासून उद्भवतो किंवा काळपोळी हा रोग जीवाणूंपासून होतो. त्यानंतर आजच्या व्हिडिओचा शेवटचा प्रश्न: हृदयविकाराचा झटका येऊ नये म्हणून कोणते औषध वापरले जाते? हे पहा मित्रांनो, आपण घेत असलेले प्रश्न खूप महत्त्वाचे आणि यापूर्वी परीक्षेला विचारण्यात आलेले सर्व प्रश्न आहेत. त्यामुळे सर्व प्रश्न हे काळजीपूर्वक लक्ष देऊन तुम्ही पहा, कारण यानंतर तुम्हाला कोणतीही परीक्षा देत असताना सर्व प्रश्नांचा फायदा नक्कीच होईल. आणि हे सर्व प्रश्न हे आपण वेगवेगळ्या काठिण्य पातळीचे घेत आहोत. त्यामुळे सर्व प्रश्न तुमच्यासाठी फायद्याचेच असतील. जर तुम्हाला प्रश्नाचं उत्तर येत असेल तर तुम्ही प्रश्नाचे कमेंट बॉक्समध्ये देऊ शकता. मित्रांनो, प्रश्न हे अत्यंत महत्त्वपूर्ण आहेत. त्यामुळे जर एक वेळेस व्हिडिओ पाहून तुमचा प्रश्न लक्षात राहत नसेल तर पुन्हा पुन्हा व्हिडिओ पहा, जेणेकरून सर्व प्रश्न हे तुमच्या लक्षात राहतील. आणि आपल्या स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या सर्व मित्रांबरोबर हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका, जेणेकरून त्यांना देखील व्हिडिओचा फायदा नक्की मिळेल. आपल्याला प्रश्न विचारण्यात आलेला आहे मित्रांनो, हृदयविकाराचा झटका येऊ नये म्हणून कोणते औषध वापरले जाते? पर्याय आहेत: पॅरासिटामॉल, ॲस्पिरिन, रॅनटॅक आणि नेलाटिक्सिन ॲसिड. या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल मित्रांनो पर्याय क्रमांक 2, ॲस्पिरिन. हृदयविकाराचा झटका येऊ नये म्हणून ॲस्पिरिन हे औषध वापरले जाते. अशा प्रकारे मित्रांनो हे होते आजच्या व्हिडिओचे 25 प्रश्न. अशाच प्रकारचे आपण वेगवेगळे प्रश्न व्हिडिओच्या माध्यमातून घेऊन येणार आहोत. त्यामुळे आपल्या चॅनलवरील व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि प्रश्न कसे वाचले कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा. तसेच आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून घ्या. आपण अशाच प्रकारचे नवनवीन आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवर अपलोड करीत असतो. त्यामुळे चॅनल सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून तुम्हाला भविष्यात नक्कीच फायदा मिळेल. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये.